ह्या सगळ्या साड्या बघताय ना, सगळ्या माझ्याच आहेत. पण घालणं ना करणं, पण नुसतं ते काढायचं आणि आवरून ठेवायचं इतकंच माझं काम चालू आहे. कारण आता एखादी साडी जरी आपण काढली ना, तरी ते पूर्ण कपाट आवरल्याशिवाय आपल्याला तरी काही दम निघत नाही. आणि मी सगळ्या साड्या ना अशा पाऊचमध्येच नेहमी ठेवत असते. हे कपाट तर आवरून घेतलं आणि मला लागली होती भूक. आता भूक लागल्यावरती आहे ना, शक्यतो भाजी चपाती खावी, पण मला आहे ना दुपारच्या वेळेला काहीतरी वेगळं खावं असं वाटतं. म्हटलं चला, आपल्याकडे कलिंगड तर आहेच, तेच चिरून ठेवूया. एवढं मोठं कलिंगड मला तरी काही चिरता येत नाहीये. आता खूप सारं स्ट्रगल केल्यानंतर आत्ता कुठे मला त्यातला एक छोटासा तुकडा मिळाला. आता हे सगळं एवढं मला तरी संपणार नाहीये, त्यामुळे मी ते तसंच फ्रीजमध्ये चिरून ठेवणार आहे. म्हणजे जसं मला लागेल ना तसं मला ते खायला. आणि दुपारच्या वेळेला आज मी झोप घेतली, त्यामुळे बघा माझं तोंड सुद्धा कलिंगडासारखंच झालंय. म्हणून ह्यांच्या मागं लागून आहे ना, म्हटलं चला ना मला प्लीज बाहेर घेऊन आले शेजारच्या मंदिरामध्ये. आणि तिथेच ना शिवजयंतीनिमित्त महाराजांची मूर्ती सुद्धा पूजन केलं होतं. म्हटलं आपण सुद्धा दर्शन घेऊया. यावेळेला आपल्याला तर काय जमलं नाही कुठे जायला, तर इथं दर्शनच घेऊया. आणि इतकी सुंदर रांगोळी काढली होती ना, कोणी काढली माहित नाही, पण खूपच छान होती. त्यानंतर आता बाहेर आलोच होतो, तर म्हटलं चला जाता जाता नारळ पाणी सुद्धा घेऊन जाऊया. आता काय मी ते पिणार नाहीये, उद्यासाठीच घेत होते, त्यामुळे पार्सल घेतलं. आणि बाहेर आलोच आहे तर शेवपुरी खाल्ल्याशिवाय मी काय यांना सोडत नसते. मला तर इतकी आवडते, पण आजकाल थोडीशी कमी केली आहे. बऱ्याच दिवसातून आज खायला आले होते. जर असं बाहेर फेरफटका मारून आलं की मला थोडंसं बरं वाटतं. आल्या आल्या स्वयंपाकाला लागले. आणि तुम्ही पनीर कसं खाता, असं कच्चंच की तळून? मला तरी बाबा तळून खाल्ल्याशिवाय ते पनीर शिजल्यासारखंच वाटत नाही. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.